केलेली आहे, काय म्हणून? अत्यंत दुर्दैवी प्रकाराने आणि संघटित प्रकाराने केलेली ही फसवणूक आहे। सिनियर सिटीजन्सची हा नौपाडा परिसर जसा जीर्ण बिल्डिंग्स आहेत तसे सिनियर सिटीजन्स पण जुने म्हणजे वृद्ध झालेले आहेत। अशा लोकांनी त्यांच्या माफक अपेक्षा घेऊन रिडेव्हलपमेंटचं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी जोशी डेव्हलपर यांच्याशी कॉन्टॅक्ट केले, परंतु खूप क्रूररित्या, मी याला क्रूरच म्हणेन, त्यांनी सर्व सोसायट्यांना फसवलं। आज आम्ही ह्या सगळ्या फसवणुकीबाबत आवाज उचलला, सर्व सोसायट्या आम्ही संघटित झालो। आम्ही तुम्ही 150 लोक आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आम्ही एक लढा चालू केला। या फसवणुकीला आम्ही आज वाचा फोडलेली आहे। सरकार दरबारी सुद्धा आम्ही याची तक्रार नोंदवलेली आहे। EOWकडे हे प्रकरण वर्गीकृत करण्यात आलेलं आहे। आमदार केळकर साहेब यांच्या मदतीने आणि त्यांच्या पाठिंब्याने आम्ही आता हा लढा चालू करत आहोत। आम्हाला नक्कीच आता आश्वस्त आम्ही झालो आहोत की कदाचित आम्हाला इथं नजीकच्या काळामध्ये न्याय मिळेल व आमचा जो अडकलेला पुनर्विकास आहे तो मार्गी लागेल। किती सोसायट्यांची एकूण फसवणूक झालेली आहे आणि किती नागरिक जे आहेत ते किती महिन्यांपासून आपण या संदर्भात लढत आहात? आता जर ही जी फसवणूक आहे ती कमीत कमी आत्ताच्या आमच्या संघटनेमध्ये जी लोक आहेत ती कमीत कमी 10 सोसायट्या आता समोर आलेल्या आहेत, त्यांच्या तक्रारी घेऊन आलेल्या आहेत। त्याच्यामधल्या 8 सोसायट्यांच्या FIR झालेल्या आहेत। असं बघायला गेलं तर कुटुंब म्हणाल तर तुम्ही कमीत कमी 150 ते 200 कुटुंब म्हणजे 500-600 लोक एकंदर बाधित आहेत। या पुनर्विकासाच्या भूलतापांना बळी पडून ते बाधित झालेले आहेत, आज रस्त्यावर आहेत। त्यांना जवळजवळ 1 वर्षापासून त्यांना भाडं नाही, त्यांच्या इमारती तोडलेल्या आहेत, ज्या इमारती तोडलेल्या नाही आहेत त्या पण धोकादायक झालेल्या आहेत, त्या कधी पडू शकतात, अशा परिस्थितीमध्ये यांनी आणून ठेवलेलं आहे। आपण इतक्या वर्ष या ठिकाणी लढत आहात, आमदार संजय केळकरांचा सतत आपल्याला मार्गदर्शन असतं, आज देखील बैठक पार पडलेली, काय नेमकी आपली चर्चा झाली? त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आहे। त्यांच्यासोबत वैशंपायन आणि इतर जे कायदे पंडित आहेत, जे त्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ते पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत। आम्ही म्हणजे त्यांच्या पुढाकाराने आज सरकार दरबारी जो लागणारा लालफितीतला जो कारभार आहे तो पार पडतो, म्हणजे त्याला लालफितीत तो अडकत नाही आणि लवकरात लवकर सगळ्या तक्रारींना आम्हाला तक्रारी घेण्यात येत आहेत आणि यश मिळतं। सोसायटी सेक्रेटरी आहे आमची, खूप यांच्यासारखीच आमची पण एवढीच खूप भयंकर अवस्था झालेली आहे, कारण आपल्या जोशी एंटरप्राइजेसने आपली खूप फसवणूक करून आमच्या सगळ्या लोकांना आणि सगळ्या जास्त करून मला आमच्या सिनियर सिटीजनची खूप दया येते, कारण त्या लोकांना रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शनचे लोक नाही आहेत, त्यांना औषधांसाठी पैसे नाही आहेत, ते काय करणार, मार्ग त्यांना काहीच सुचत नाही, कारण औषधांना पैसे मोडले तर भाड्याचे पैसे त्यांना देऊ शकत नाही। ह्याच्यामुळे आपण जे काही आपण केळकर सराबरोबर बोललेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की ते ह्या आमच्या दुःखामध्ये ते पण सहभागी होत आहेत आणि ह्याचा काही आम्हाला नॉट 100% पण 101% त्यांनी आम्हाला अश्युरन्स दिलेला आहे आणि ह्या वतीने मी सगळ्यात सरांचे पण थँक्स म्हणते आणि आपल्या सगळ्या सोसायटींना पण तर्फे मी थँक्यू म्हणते। आणि एक सांगायला शकते की आम्हाला जोशी एंटरप्राइजने अश्युरन्स दिलं की आम्हाला तुम्हाला हे देणार ते देणार, पण ह्याच्या खाली त्यांनी फुकट आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून सर्व आमचे जे काही एक्सपेक्टेशन होतं, जे आमचं ड्रीम्स होतं, ते ड्रीम इज रिमेन ॲज अ ड्रीम, इट इज नॉट फुलफिल्ड आवर विश। किती महिन्यांपासून किती वर्षापासून आपण लढत आहात? सर आम्ही आम्हाला एप्रिलपर्यंत 2023पर्यंत आम्हाला भाडं मिळालं, पण ते पण गॅप्समध्ये मिळालं, म्हणजे कंटिन्युअसली आम्हाला मिळालं नाही, ते रडून 2 महिन्याचे आम्हाला 2 वेळा चेक्स दिले। त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं आमचं काय ते डिस्प्यूट आहे आणि तुम्हाला भाडं देणार, पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी सांगायला गेलो तर आम्हाला भलतीच कोणती तरी कारणं देत होते आणि आश्वासनं देऊन पण त्यांनी आमचं फुलफिलमेंट काहीच केलं नाही। त्याच्यामध्ये खूप दुःख लागतं आणि आमच्या सोसायटीमधले ड्रीम असून ते त्यांना नवीन बिल्डिंगमध्ये यायचं होतं पण ते येऊ शकले नाही। ह्याच टेन्शनमुळे ते 6 जण आमच्या सोसायटीमधून एक्सपायर्ड झाले आहेत।
ताई, एक शेवटचा प्रश्न, आमदार संजय केळकरांचा कसा पाठपुरावा आहे, कसं मार्गदर्शन, कसं सहकार्य? ते आम्हाला वेळोवेळी खूप मदत करतात. जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आमचे लोकेश सर आणि सचिन सर वगैरे जाऊन त्यांना एक्सप्लेन करून सांगतात व त्याच्यावर ते आम्हाला गॅरंटी देतात की हे आम्ही तुमच्या बरोबर आहेत, हे सांगून सर्वांना खूप आनंद होतो आणि हेच सर आपले पुढे कंटिन्यू करतील ह्याची आशा आहे आम्हाला. नक्कीच स्थानिकांसोबत ठाणेकरांसोबत आमदार संजय केळकर यांची बैठक. वर्षापासून आपण या सर्व नागरिकांकरता लढत आहात, फसवणूक होते, काय सांगतो? ही रहिवाशांची पुनर्विकास इमारतीची खूप मोठी फसवणूक झालेली आहे, बेईमानी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये यांचं जे काही दुखणं आहे किंवा त्यांचा जो काही व्यक्त करण्याचा आहे ते इतकं ज्याला म्हणता येईल की पिसून गेलेली आहेत इथले रहिवाशी. त्याच्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये या सगळ्यांना एकत्रितपणे न्याय मिळवण्याकरता आम्ही ठोस अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर निरनिराळे ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे हा लढा जो आहे तो देत आहोत आणि तो निश्चितपणे त्याला यश मिळेल. कारण की यांचा कष्टाचा पैसा आहे, यांचा वेळेत त्यांना मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी यांना नुकसान केलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही करून घेतलेले आहे. सर, किती सोसायटी आहेत आणि कोण बिल्डर आहे? नाही, आज तर या ठिकाणी 10 सोसायट्यांचे नागरिक आले आहेत. खरं म्हणजे ठाणे शहरामध्ये तर अशा अनेक बिल्डर आहेत, 4,000 ते 5,000 लोक पिसलेले आहेत की ज्यांची फसवणूक झालेली आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे, चिटिंग झालेलं आहे, वेळेत त्यांना जागा दिलेल्या नाही आहेत, काहींनी ते पैसे जे आहेत ते सायफन करून दुसरीकडे टाकलेले आहेत. अशा अनेक आहेत, ते समोर येणारच आहे. परंतु ही जी फसवणूक आहे ती या नागरिकांना न्याय आणि ते देखील मुदतीत न्याय करायला तो मिळण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही करणार. सर, नागरिक जे आहेत मागील अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, कशी भूमिका असणार आहे आपली आता पुढे? नाही, भूमिका आमची चालूच आहे. पोलीस खात्यामध्ये रितसर आता तर MPID पण लावलेला आहे. त्याच्यामुळे यांनी पैसे जर त्या ठिकाणी कुठे सायफन केलेले असतील, कुठे दुसरीकडे टाहे केलेले असतील, ते यांची प्रॉपर्टी आहे, सगळ्यावर त्याची जबाबदारी येणार आहे आणि त्याच्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांना जे म्हणून म्हणजे जसं SRAच्या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष बिल्डर भाडे देत नाही स्लममधल्या आमच्या सगळ्या नागरिकांना, तर याही ठिकाणी यांना भाड्याची चेक मिळाली, तर ते मिळण्याच्या दृष्टीने देखील काही ॲक्शन प्लॅन जो आहे तो आम्ही तयार केला आहे.